येवला शहरात वादातून खून, डोक्यात दगड मारून हत्या, एकनाथ गायकवाड याचा मृत्यू, आरोपी गौरव घुसर अटकेत, 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, पोलिसांची जलद कारवाई. 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास येवला येथील शनी पटांगण परिसरात साई प्रेरणा मोबाईल दुकानासमोर दोन इसमांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि एका इसमाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. जखमी इसमास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख एकनाथ बालचंद्र गायकवाड, वय 37 वर्ष, राहणार सुरेगाव रस्ते अशी पटली आहे. या प्रकरणात येवला शहर पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपी गौरव राजीव घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर याला काही तासात अटक केली आहे. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयाने आरोपीला 20 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. येवला शहर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर क्रमांक 103/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीतास काही तासातच येवला पोलिसांची कामगिरी, त्यामुळे आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस. येवला शहर पोलीस ठाणे हद्दीतील दिनांक 14/4/2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास शनी पटांगण येवला, तालुका येवला येथील साई प्रेरणा मोबाईल दुकानाच्या समोर दोन इसमांच्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड टाकून त्यास गंभीर जखमी केले. ही बातमी समजताच सदरच्या घटनास्थळी जाऊन अनोळखी जखमी इसमास हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान ते मयत झाले. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेकबीर सिंह संधू तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड के पाटील यांनी येवला शहर पोलीस ठाण्याचे पथकास सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या. त्याचप्रमाणे येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री योगेश घोरपडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर कोते यांनी तपास कामे वेगळ्या टीम तयार करून अनोळखी जखमी इसम याचे नाव निष्पन्न करणे प्रयत्न करून त्याचे तो राष्ट्रीय सुरेगाव मूळ रहिवासी असून त्याचे नाव एकनाथ बालचंद्र गायकवाड, वय 37 वर्ष, राहणार सुरेगाव रस्ते, तालुका येवला, जिल्हा नाशिक असे असल्याचे समजल्याने त्याचा भाऊ तुकाराम बालचंद्र गायकवाड यांना दिनांक 15/4/2026 रोजी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे बोलावून सदर ठिकाणी पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा केला. तेथील डॉक्टरांनी PM केलेले आहे. नाशिक सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे मयताचा भाऊ तुकाराम गायकवाड यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. दिनांक 15/4/2026 रोजी येवला शहर पोलीस ठाणेकडील पथकाने साक्षीदार तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपिताचे नाव गौरव राजू घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर, येवला, तालुका येवला, जिल्हा नाशिक असे निष्पन्न केले. एकनाथ बालचंद्र गायकवाड, वय 37 वर्ष, राहणार काठे गल्ली, द्वारका, नाशिक, तालुका जिल्हा नाशिक, मूळ राहणार सुरेगाव रस्ते, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांचे नोंदवलेल्या जबाबावरून येवला शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 103/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी आरोपी नामे गौरव राजू घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर, येवला, तालुका येवला, जिल्हा नाशिक यावरती यापूर्वी देखील गुन्हा रजिस्टर क्रमांक 349/2020 रोजी भादवी कलम 379/34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीस चौकशी कामी ताब्यात घेऊन तपासात त्याच्या गुन्ह्यात सहभागी निष्पन्न झाल्याचे आरोपीतास सदर गुन्ह्यात अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 20/4/2026 रोजी पवेतो पोलीस कोठडी देण्यात आलेली असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहेत. नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेकबीर सिंह संधू तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड के पाटील यांनी वरील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री योगेश घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर खोते, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण बोडके, पोलीस नाईक सतीश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन दळवी, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश सेलार, महाराष्ट्र पोलीस हवालदार मोनाली ठाकरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनिया गरुड, महिला पोलीस कॉन्स्टेबल खांडेकर यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. यामुळे येवला शहरात श्री पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या कार्याची कौतुक सर्वत्र होत आहेत. बघूया योगेश घोरपडे पोलीस निरीक्षक येवला यांची खास मुलाखत. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री
मिरवणुका सुरू असताना आम्हाला एका इसमानं मिरवणुकीमध्ये येऊन सांगितलं की शनी पटांगण येथे 2 इसमांच्या वादातून एका इसमानं दुसऱ्या इसमाच्या डोक्यात दगड टाकलेला आहे. तर जो जखमी इसम होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथे पाठवण्यात आलं. तिथे उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं. दरम्यानच्या काळात जखमी इसम कोण आहे त्याचं नाव निष्पन्न करणं हे आव्हान होतं. ते आम्ही रात्रीतून पहाटेपर्यंत त्याचं नाव निष्पन्न केलं. जो इसम उपचारादरम्यान नाशिक येथे मयत झाला. त्यानंतर पोलीस पथकानं मुकेश पंचनामा केला, PM करण्यात आलं. तेथील त्याचा जो भाऊ होता, भावाचा जबाब नोंद करून FIR दाखल करण्यात आली. आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं रात्रीतून. मग ते इसमाला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करून त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तर जो इसम आहे आरोपी त्याचं नाव गौरव राजू घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर येवला. यास आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर पूर्वी एक चोरीचा गुन्हा या पोलीस स्टेशन येथे नोंद आहे. तर आज न्यायालयात त्याला घेऊन गेलो होतो. तर न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढील तपास मी करत स्वतः. आरोपी आम्ही 24 तासामध्ये आरोपीला अटक केली. पोलीस टाइम्स न्यूज 24साठी काजी सलीम, येवला. मोबाईल नंबर 9850 14 0 788.